लिव्हर खराब होण्याआधी शरीर देते हे 10 संकेत. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली. आज आपण अशा एका अवयवाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या शरीरात दिवसाचे 24 तास एकही क्षण न थांबता काम करत असतो. तो म्हणजे लिव्हर. आपण जे काही खातो, पितो, औषधं घेतो त्यावर प्रक्रिया करण्याचं महत्वाचं काम लिव्हर करतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे, अन्नाचं पचन होण्यासाठी आवश्यक पित्त तयार करणे, रक्तातील साखरेचं संतुलन राखणे, जीवनसत्वे साठवणे आणि अनेक महत्वाची प्रथिने तयार करणे अशी 500हून अधिक कामं लिव्हर करत असतो. विशेष म्हणजे लिव्हरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात वेदना किंवा स्पष्ट लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकांना समस्या वाढल्यानंतरच ती लक्षात येते. आजकाल चुकीचा आहार, जास्त तेलकट, गोड पदार्थ, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, मधुमेह, मद्यपान आणि काही औषधांचा अतिरेक यामुळे फॅटी लिव्हर आणि इतर लिव्हरचे आजार झपाट्याने वाढत आहेत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लिव्हर नेमकं काय करतं, लिव्हर खराब होण्याची प्रमुख कारणं कोणती, शरीर सुरुवातीलाच कोणते इशारे देतं, कोणत्या तपासण्या करायला हव्यात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार व जीवनशैलीने लिव्हर कसं निरोगी ठेवता येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लिव्हर म्हणजे काय? सर्वप्रथम आपण समजून घेऊया की लिव्हर म्हणजे नेमकं काय. लिव्हर हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे. तो पोटाच्या उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली असतो. लिव्हरचे वजन 1.25 किलो ते 1.5 किलो असतं. लिव्हरचं वैशिष्ट्य म्हणजे 500हून अधिक महत्वाची कार्य करतो. त्यामुळे त्याला शरीराची केमिकल फॅक्टरी असंही म्हटलं जातं. आता पाहूया लिव्हरची महत्वाची कामं. शरीरात विषारी पदार्थ बाहेर काढणे. आपण जे अन्न खातो, औषधं घेतो किंवा काही हानिकारक पदार्थ शरीरात जातात त्याच्यावर प्रक्रिया करून त्यांना कमी हानिकारक बनवण्याचं लिव्हर काम करतं. पचनासाठी पित्त तयार करणे. आपण जे तेलकट किंवा चरबीयुक्त पदार्थ खातो ते पचवण्यासाठी बाईल नावाचा द्रव आवश्यक असतो. हा द्रव लिव्हर तयार करतो. रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो. जेवणानंतर रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज ग्लायकोजन म्हणून साठवून ठेवणं आणि गरज पडल्यावर पुन्हा ग्लुकोजमध्ये बदलून शरीराला ऊर्जा देणं हे कामही लिव्हरचं असतं. प्रथिने तयार करणे. रक्त गोठण्यासाठी लागणारे काही महत्वाचे घटक अल्ब्युमिन प्रथिने लिव्हर तयार करतं. जीवनसत्वे आणि खनिजे साठवणं. व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि B12, कॉपर यांसारखी व्हिटॅमिन्स साठवली जातात. संसर्गापासून संरक्षण करतो. म्हणूनच जर लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचा परिणाम फक्त पचनावर नाही तर संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. लिव्हर खराब होण्याचे प्रमुख कारण. पूर्वी लिव्हरचे आजार म्हणजे फक्त दारू पिणाऱ्या लोकांमध्ये होतात अशी समजूत होती, पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज अनेक दारू न पिणाऱ्या व्यक्तींनाही फॅटी लिव्हर होत आहे. फॅटी लिव्हर मध्ये चरबी साचणे हे आज सर्वात सामान्य कारण आहे. जेव्हा लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात चरबी साठते तेव्हा फॅटी लिव्हर होतो. वेळेत उपचार न केल्यास पुढे फायब्रोसिस आणि सिरोसिस पर्यंत जाऊ शकतो. चुकीचा आहार. तेलकट, तळलेले पदार्थ, बेकरी पदार्थ, फास्ट फूड, साखर यामुळे लिव्हरमध्ये अतिरिक्त ताण येतो. लठ्ठपणा, मधुमेह, मद्यपान अतिप्रमाणात मद्यपान केल्याने लिव्हरच्या पेशींचे नुकसान होते आणि कालांतराने सिरोसिस होऊ शकते. हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे विषाणू लिव्हरमध्ये संसर्ग करून दीर्घकाळ सूज निर्माण करतात. उपचार न झाल्यास गंभीर नुकसान होऊ शकते. काही औषधांचा अतिरिक्त, विशेषतः पेनकिलर्स किंवा काही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ घेतल्यास लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. व्यायामाचा अभाव. महत्वाची गोष्ट म्हणजे या सुरुवातीच्या टप्प्यात बहुतेक लोकांना कोणतीही वेदना किंवा त्रास जाणवत नाही. त्यामुळे शरीर देत असलेले छोटे छोटे संकेत ओळखणं खूप महत्वाचं असतं. लिव्हर खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे. सतत थकवा. लक्षात ठेवा, फक्त एक लक्षण दिसलं म्हणजे लिव्हर खराब आहे असा निष्कर्ष काढू नका. ही लक्षणं इतर अनेक कारणामुळेही असू शकतात, पण अशी अनेक लक्षणं एकत्र दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करणं योग्य ठरतं. सतत थकवा, परसिस्टंट फटीग. सकाळी 7 ते 8 तास झोपूनही दिवसभर अंगात शक्ती नसल्यासारखं वाटतं का? नेहमीच आळस येतो का? काम करताना लगेच दम लागतो का? लहानसं काम केलं तरी शरीर थकल्यासारखं वाटतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हे केवळ कामाच्या ताणामुळेच असेल असे नाही. काही वेळा हे लिव्हरच्या कार्यात बिघाडाचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. जेव्हा लिव्हर व्यवस्थित काम करत नाही तेव्हा शरीरातील चयापचय आणि ऊर्जा निर्मितीवर परिणाम होतो. तसेच काही अपायकारक पदार्थ शरीरातून योग्य प्रकारे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे व्यक्तीला सतत थकवा, अशक्तपणा आणि काम करण्याची इच्छा कमी झाल्यासारखं वाटू शकतं. रक्ताची कमतरता.
थायरॉइडचे आजार, व्हिटॅमिन B12 किंवा डी ची कमतरता, मधुमेह, झोपेचा अभाव किंवा मानसिक ताण यामुळेही थकवा येऊ शकतो. म्हणूनच जर हा थकवा अनेक आठवडे कायम राहत असेल आणि त्यासोबत भूक कमी होणं, पोट फुगणं किंवा इतर लक्षणंही असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. भूक कमी होणे. लिव्हर खराब होण्याचं दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे भूक कमी होणे. अनेक लोक सांगतात, डॉक्टर पूर्वीसारखी भूक लागत नाही, जेवणाची इच्छा होत नाही, 2-4 घास खाल्ले की पोट भरल्यासारखं वाटतं. जर असं वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित पचण्यासाठी लिव्हर पित्त तयार करतं. हे पित्त चरबीयुक्त अन्न पचवण्यास मदत करतं, पण जेव्हा लिव्हरचं कार्य बिघडतं तेव्हा पचनक्रिया मंदावते. त्यामुळे भूक कमी लागणं, जेवणानंतर जडपणा जाणवणं किंवा ते थोडंसं खाल्लं तरी भरल्यासारखं वाटणं. काही रुग्णांना तेलकट पदार्थ पाहिले तरी खाण्याची इच्छा होत नाही. काहींना जेवल्यानंतरही मळमळ किंवा पोटात दुखतं, पोट फुगणं किंवा उजव्या बाजूला जडपणा जाणवणं. लिव्हर खराब होण्याचं तिसरं सुरुवातीचं लक्षण म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा पोटाच्या उजव्या बाजूला जडपणा किंवा अस्वस्थता जाणवणं. लिव्हर आपल्या पोटाच्या उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली असतो, त्यामुळे लिव्हरमध्ये सूज आली, त्यावर चरबी साचली, लोकांना त्या भागात जडपणा, दाब आल्यासारखे वाटते. अनेक रुग्ण सांगतात, डॉक्टर जेवण झाल्यावर पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा उजव्या बाजूला काहीतरी दाबल्यासारखं वाटतं, पण खूप दुखत नाही. सुरुवातीच्या फॅटी लिव्हरमध्ये अनेकदा वेदना नसतात, मात्र काहींना फक्त जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. जर लिव्हरचा आजार पुढे वाढला आणि सिरोसिस सारखी गंभीर अवस्था निर्माण झाली तर पोटात पाणी साचू शकतं, याला असायटिस म्हणतात. अशा वेळी पोट खूप फुगलेलं दिसू शकतं, श्वास घेण्याचाही त्रास होतो. ही गंभीर स्थिती असून त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. सतत मळमळ होणे किंवा उलट्या होणे. अनेक लोक सांगतात, डॉक्टर सकाळी उठल्यावर मळमळ होते किंवा काही खाल्लं की उलटी होईल असं वाटतं. हे का होतं? जेव्हा लिव्हर व्यवस्थित काम करत नाही तेव्हा शरीरातील काही विषारी पदार्थ योग्य प्रकारे बाहेर टाकले जात नाहीत. त्याचा परिणाम पचन संस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे मळमळ, उलटीची भावना, अपचन किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. याशिवाय लिव्हर पचनासाठी आवश्यक असणारं पित्त तयार करतं. लिव्हरचं कार्य बिघडण्यास पित्ताचा प्रवाहही प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे विशेषतः तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर मळमळ अधिक जाणवू शकते. त्वचेवर वारंवार खाज येणे. लिव्हरचं एक महत्त्वाचं काम म्हणजे पित्त तयार करून ते आतड्यांपर्यंत पोहोचवणं. पण जेव्हा लिव्हरमध्ये किंवा पित्तनलिकांमध्ये काही समस्या निर्माण होते तेव्हा पित्तातील काही घटक रक्तात साचू लागतात. त्यामुळे त्वचेच्या नसांना उत्तेजना मिळते आणि संपूर्ण शरीरावर खाज येऊ शकते. ही खाज अनेकदा हात, पाय, तळहात किंवा तळपायावर जास्त जाणवते. विशेष म्हणजे खाजेसोबत अनेकदा पुरळ किंवा त्वचेवर कोणतेही डाग दिसत नाहीत. डोळे आणि त्वचा पिवळी पडणे. लिव्हर खराब होण्याचं सर्वात ओळखण्यासारखं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोळ्यांचा पांढरा भाग आणि त्वचा पिवळी पडणं, ज्याला आपण जॉन्डिस म्हणतो. आपल्या शरीरात जुन्या लाल रक्तपेशी बिलिरुबिन नावाचा पिवळसर रक्तद्रव तयार करतो. पण जेव्हा लिव्हर व्यवस्थित काम करत नाही किंवा पित्ताचा प्रवाह अडथळलेला असतो तेव्हा बिलिरुबिन रक्तात वाढू लागतं. त्यामुळे सर्वप्रथम डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो आणि नंतर त्वचाही पिवळी पडू लागते. यासोबत काही इतर लक्षणंही दिसू शकतात, जसे की गडद पिवळ्या किंवा तपकिरी रंगाची लघवी, फिकट किंवा पांढरट रंगाचा शौच, भूक कमी होणं, मळमळ, थकवा, त्वचेवर खाज. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कावीळ हा स्वतः एक आजार नाही, तर शरीरात काहीतरी गंभीर समस्या असल्याचा एक संकेत आहे. त्यामध्ये हिपॅटायटिस, पित्तनलिकेत अडथळा, फॅटी लिव्हर, सिरोसिस इतर कारणं असू शकतात. म्हणूनच जर डोळे किंवा त्वचा पिवळी दिसत असेल तर वेळ घालवू नका, कारण योग्य वेळी उपचार सुरू केल्यास अनेक गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होणं. लिव्हर खराब होण्याचं आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे लघवीचा रंग नेहमीप्रमाणे जास्त गडद पिवळा, नारंगी किंवा तपकिरी दिसणं. सामान्यतः आपण कमी पाणी प्यायलो तर लघवीचा रंग गडद पिवळा होऊ शकतो, पण जर पुरेसं पाणी पिऊनही लघवी सतत गडद रंगाची होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा लिव्हर नीट काम करत नाही किंवा पित्ताचा प्रवाह अडतो तेव्हा रक्तातील बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं. त्यातील काही बिलिरुबिन मूत्रपिंडामार्फत लघवीतून बाहेर पडतं. त्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा, नारंगी किंवा चहासारखा तपकिरी दिसू शकतो. जर यासोबत डोळे पिवळे होणं, त्वचा पिवळी पडणं, भूक कमी होणं, मळमळ किंवा थकवा अशी लक्षणंही असतील तर हे लिव्हर किंवा पित्तनलिकेच्या समस्येचं लक्षण असू शकतं. पायांना किंवा गोट्यांना सूज येणे. लिव्हर खराब होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण
महत्वाचं लक्षण म्हणजे पाय, घोटे आणि पावलांवर सूज येणे. अनेक लोक सांगतात संध्याकाळी चप्पल घट्ट वाटते किंवा मोजे काढल्यावर पायावर खोल खुणा दिसतात. हे का होतं? लिव्हर अल्ब्युमिन नावाचे एक महत्वाचं प्रथिन तयार करतो. हे प्रथिन रक्तातील रक्तवाहिन्यांमध्ये टिकवून ठेवण्यास मदत करतो. जेव्हा लिव्हर गंभीरपणे खराब होतं तेव्हा अल्ब्युमिन कमी तयार होऊ शकतं. त्यामुळे द्रव रक्तामधून बाहेर जाऊ शकत नाही. पोटामध्ये साचू लागतो, त्यामुळे सूज येऊ लागते. नाकातून किंवा हिरड्यातून सहज रक्त येणे. लिव्हर खराब होण्याचं 9वं महत्वाचं लक्षण म्हणजे सहज रक्तस्राव. अनेक लोक सांगतात डॉक्टर दात घासताना हिरड्यातून रक्त येतं किंवा हलका धक्का बसला तरी मोठा निळा डाग पडतो. लिव्हरचं एक महत्वाचं काम म्हणजे गोठण्यासाठी आवश्यक असणारे अनेक प्रथिनं तयार करणं. या प्रथिनांमुळे जखम झाल्यावर रक्त काही वेळात थांबतं, पण जेव्हा लिव्हर गंभीरपणे प्रथिनं पुरेशा प्रमाणात तयार होत नाही, त्यामुळे रक्त गोठायला जास्त वेळ लागू शकतो आणि अगदी छोट्या कारणानेही रक्तस्राव होऊ शकतो. कारण नसताना वजन झपाट्याने कमी होणं. लिव्हर खराब होण्याचं 10वं आणि शेवटचं महत्वाचं लक्षण म्हणजे कोणताही प्रयत्न न करता वजन कमी होणं. लिव्हर हा शरीराच्या चयापचयाचा मुख्य अवयव आहे. आपण खाल्लेल्या अन्नातून ऊर्जा तयार करणं, प्रथिनं, चरबी आणि कार्बोहायड्रेट्सवर प्रक्रिया करणं ही महत्वाची कामं तो करतो. जेव्हा लिव्हर व्यवस्थित काम करत नाही, भूक कमी लागते, अन्नाचे पचन नीट होत नाही, शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही, स्नायूंचं प्रमाण कमी होऊ लागतं. यामुळे हळूहळू वजन कमी होऊ शकतं आणि व्यक्ती अशक्त दिसू शकतो. कोणत्या तपासण्या कराव्यात? लिव्हर फंक्शन टेस्ट, LFT, यालाच LFT असे म्हणतात, SGOT, SGPT, बिलिरुबिन, अल्कलाइन फॉस्फेट, ALP, GGPT, अल्ब्युमिन, टोटल प्रोटीन, अल्ट्रासाउंड ॲब्डोमेन, फायब्रोस्कॅन, हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C च्या तपासण्या, HbSAg आणि anti-HCV. इतर आवश्यक तपासण्या CBC, लिपिड प्रोफाइल, HbA1c, ब्लड शुगर, किडनी फंक्शन टेस्ट, रिब प्रेस टेस्ट. लिव्हर भागावर हलका दाब. उजव्या बरगड्यांच्या खाली हलक्या हाताने दाबा. जर त्या भागात वारंवार वेदना, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर तपासणी करून घ्या. हा टेस्ट फॅटी लिव्हर सिद्ध करत नाही. मिरर आय टेस्ट. आरशासमोर उभे राहा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पहा. जर तो स्वच्छ पांढरा असेल तर ही चांगली बाब आहे. जर पिवळसर दिसत असेल तर बिलिरुबिन वाढल्याचे लक्षण असू शकतं. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. युरिन कलर टेस्ट. सकाळी नव्हे तर दिवसभर पुरेसं पाणी पिल्यानंतर लघवीचा रंग पहा. एक छोटा सेल्फ चेक करा. खोल श्वास घ्या आणि पोट हलके आत ओढा. जर उजव्या बरगडीखाली वारंवार वेदना, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र यावरून लिव्हरचा आजार निश्चित होत नाही. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय करावं? चांगली गोष्ट म्हणजे विशेषतः फॅटी लिव्हरच्या सुरुवातीच्या टप्प्यात योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे लिव्हरचं आरोग्य सुधारू शकतं. वजन नियंत्रणात ठेवा. जर तुमचं वजन जास्त असेल तर ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. 7 ते 10% वजन कमी झाल्यास अनेक लोकांमध्ये फॅटी लिव्हरमध्ये सुधारणा दिसू शकते. दररोज व्यायाम करा. 30 ते 45 मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंग, पोहणे, हलका स्ट्रेंथ ट्रेनिंग याचा समावेश करू शकता. साखर आणि गोड पेय कमी करा. कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, जास्त गोड पदार्थ, केक, पेस्ट्री आणि मिठाई यांचं सेवन कमी करा. प्रोसेस्ड फूड आणि फास्ट फूड टाळा. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, चिप्स, बेकरी पदार्थ आणि वारंवार बाहेरचं तेलकट अन्न यामुळे लिव्हरवर ताण येऊ शकतो. प्रथिनयुक्त आणि संतुलित आहार घ्या. दररोज आहारात समावेश करा. मूग, मसूर, हरभरा डाळी, दूध किंवा दही, योग्य असल्यास अंडी किंवा मासे जे खातात त्यांच्यासाठी. भरपूर भाज्या आणि फळं खा. पुरेसे पाणी प्या. मद्यपान आणि धूम्रपान टाळा. दारू आणि धूम्रपान या दोन्ही गोष्टी लिव्हरच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. औषधं स्वतःहून घेऊ नका. पेनकिलर्स, हर्बल सप्लिमेंट्स किंवा इतर औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ घेऊ नका. काही औषधांचा अतिरिक्त लिव्हरवर हानी पोचवू शकतो. नियमित आरोग्य तपासणी करा. जर तुम्हाला मधुमेह, लठ्ठपणा, PCOS, उच्च कोलेस्टेरॉल किंवा फॅटी लिव्हर असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित LFT आणि इतर आवश्यक तपासण्या करून घ्या.
लक्षात ठेवा, लिव्हरचे बहुतेक आजार सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं देत नाहीत, पण योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, वेळेवर तपासणी यामुळे लिव्हर अनेक वर्षे निरोगी राहू शकते. तुमच्या शरीराने दिलेले संकेत दुर्लक्षित करू नका. आजपासून या 3 सवयी नक्की सुरू करा. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीराला पुरेसा द्रव मिळतो आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. कोमट पाणी लिव्हर डिटॉक्स करतं किंवा फॅटी लिव्हर बरा करतं. दररोज किमान 20 मिनिटे ब्रिस्क वॉक करा. दररोज 20 ते 30 मिनिटे वेगाने चालण्याची सवय लावा. अतिरिक्त साखर शक्य तितकी बंद करा. चहा, कॉफीतील जास्त साखर, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, मिठाई, केक आणि बेकरी पदार्थ यांचं सेवन शक्य तितकं कमी करा. लिव्हरमध्ये चरबी साचण्याचा धोका वाढवू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांना व मित्रांना शेअर करा. कदाचित ही माहिती एखाद्याचं आरोग्य जपण्यास मदत करू शकते. आरोग्यविषयक अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजकाल फॅटी लिव्हर हा खूप सामान्य आजार झाला आहे, पण चांगली गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात तो योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि वेळेवर उपचारांमुळे अनेकदा सुधारू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवनवीन माहिती सोबत. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.